नमस्कार मंडळी. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुका आणि या तालुक्यातील कुणबी भवन म्हणजे तमाम कुणबी बांधवांसाठी आस्थेचा व एकीचा विषय. 1986 साली या कुणबी भवनाची स्थापना झाली. समाज नेते आमदार जी.डी. सकपाळ साहेब व महिला नेत्या सुलभाताई सकपाळ साहेब यांच्या नेतृत्वात चालू झालेला या कुणबी भवनातील गणेशोत्सव हा म्हणता कित्येक वर्ष लोटून सुद्धा भरत असलेला आपल्याला बघायला मिळतो. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात लांब विसर्जन मिरवणूक म्हणून ज्याची गणना केली जाते अशी तब्बल 19 किलोमीटर लांब मंडणगड ते चिंचगड मांदिवली पुलापर्यंत असणारी विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटामाटाने पुढे पुढे जात असताना गावागावात ज्या ज्या वेळेस पोहोचते तेव्हा तमाम संपूर्ण कुणबी बांधवांसहित सर्व जाती धर्माचे समुदायातील लोक या ठिकाणी गणरायासमोर नतमस्तक होऊन दर्शन घेत असतात. आणि हा सामाजिक एकोपा दर्शवणारा गणेशोत्सव याही वर्षी तितक्याच जल्लोषात साजरा झालेला आपल्याला बघायला मिळेल. सध्या या उत्सवामध्ये ज्यांच्या मार्फत नियोजन केले जाते ते म्हणजे कुणबी सेवा संघाचे ग्रामीण मंडळ, त्याचबरोबर कुणबी सेवा संघ मुंबई मंडळ, कुणबी सेवा संघ मुंबई महिला मंडळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंडणगड कुणबी क्रीडा असोसिएशन यांच्या माध्यमातून सर्वांनी संयुक्तपणे या संपूर्ण कार्यक्रमावरती नियोजन आपल्याला बघायला मिळते. महिला आघाडी मुंबई ग्रामीण या आणि सर्व पदाधिकारी, ग्रामीणच्या महिला आघाडी सर्व पदाधिकारी या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी त्यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या तालुक्याचे शहरातले सर्व व्यापारी हे देखील आपल्याला सगळं रस्ते मदत करतात, त्यांचे देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आपला गणपती हा 19 किलोमीटरचा मिरवणूक जातो. जिल्ह्यात एवढी लांब कुठे जात नाही, पण सगळ्यांनी शिस्त आपण सगळ्यांनी पाळलेली आहे. तशी शिस्त या वर्षी सुद्धा त्यांनी पाळावी, एक आदर्श निर्माण करावा. बाप्पा मंगल मूर्ती. उत्सवाच्या प्रारंभापासूनच या ठिकाणी वेगवेगळे नाच, खेळ, स्थानिक भजनं, स्थानिक कलाकारांचे वेगवेगळे कार्यक्रम अशा पद्धतीने कार्यक्रमांची रेलचल पार पडल्यानंतर आज मोठ्या संख्येने ज्यावेळा बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व भाविक जेव्हा एकत्र येत असतात त्यावेळेस त्यांच्या मनातल्या ते भाव काही वेगळेच सांगून जातात. आता कुणबी भवनातून हा गणपती निघाल्यानंतर आता पोहोचलेला आहे आपल्या मंडणगडमधल्या या नाक्यावरती. वेगवेगळे गावातून आलेले नागरिक या ठिकाणी बाप्पाचे दर्शन घेत असतात. व्यापारी वर्ग सुद्धा या मिरवणुकीमध्ये सामील होत असतो. या संपूर्ण सोहळ्यामध्ये एक आवर्जून बाब लक्षात येते. समाजातील आमचे मार्गदर्शक निवृत्त पोलीस अधिकारी घडवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या गावातील मुली ह्या दरवर्षी एक नवीनच काहीतरी प्रकार घेऊन येत असून त्या एक या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीचं आकर्षणाचे केंद्र बनत असतात. यावर्षी सुद्धा त्यांनी मंगळागौरचा हा चांगलासा डान्स परफॉर्मन्स सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. खरोखर या वयामध्ये सुद्धा घडवले साहेबांची जी धावपळ ते पाहून आम्हाला सुद्धा नवतरुणांना खूप एक नवीन प्रेरणा मिळत असते.
तरुणांचा उत्साह तर अतिशय शिगेला पोहोचलेला असतो। समाज बांधवांनी केलेली मॅचिंग ही सुद्धा यावर्षी एक आकर्षणाचाच भाग होता। डीजेच्या तालावरती ताल धरत असताना त्या ठेक्यावरती जो आनंद मिळत होता आणि या आनंदामध्ये लहानापासून मोठे आमचे वयस्कर मंडळी सुद्धा या ठिकाणी नाचण्याचा आनंद घेत होते। आपण पाहताय अगदी लहानगे सुद्धा आपण या कार्यक्रमामध्ये कसं घेऊ शकतो यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात। आणि हा म्हणता लेझिम पथक हे सुद्धा या विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचं ठरतं। विशेष बाब म्हणजे वेगवेगळ्या गावातील महिला ह्या प्रत्येकजण प्रत्येकीला ओळखतातच अशातला भाग नाही, परंतु हा एक माझा गणपती आहे, माझ्या समाजातला गणपती आहे, मी एक भाविक या नात्याने सर्वजण अतिशय आनंदाने उत्साहाने याच्यामध्ये सहभागी होत असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल समोर आता ही विसर्जन मिरवणूक आलेली आहे। अर्थात मंडणगडमधील आमचा शेवटचा टप्पा असेल। इथून पुढे ही विसर्जन मिरवणूक आता मार्गस्थ होणार आहे। मित्रांनो, आता पाहताय आपण कुणबी भवनाच्या या राजाची विसर्जन मिरवणूक आता निघालेली आहे। मंडणगडातून ही धुमधडाक्यात मिरवणूक पार पडल्यानंतर आता पुढचं गाव म्हणजे आता आमचं गाव, आता या तुळशी गावला आता गणपती विसर्जन मिरवणूक येते। चला आता आपण आमच्या गावामध्ये या सर्व गणेश भक्तांचं स्वागत करूया। या बाबतीत एक सांगायचा आवर्जून भाग म्हणजे माझ्या जन्माच्या वेळेला कुणबी भवनची निर्मिती झाली, स्थापना झाली आणि लगेचच पुढे गणेश उत्सवाला सुरुवात झाली। मंडळी, या 38 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये माझ्या वडिलांनी आजतागायत या मिरवणुकीमध्ये एकदाही खंड पाडलेला नाही। अशी अविरतपणे सहभाग या मिरवणुकीमध्ये देत असताना आमचं कुटुंब आजच्या घडीला संपूर्णपणे या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतो, याचा आनंद आम्हाला आहे। सर्वप्रथम तुळशीतील धाऊलवाडी या ठिकाणी हे विसर्जन मिरवणूक येत असते। समाजाप्रती कायम आस्थेची भावना ठेवत असलेली धाऊलवाडी या ठिकाणी सर्वप्रथम दर्शन महिला घेत आहेत। तदनंतर वाजत गाजत आता ही कामतवाडी या ठिकाणी हे विसर्जन मिरवणूक आली, तेथील सर्व भाविक आपल्याला बघायला मिळत आहेत। हळूहळू ही विसर्जन मिरवणूक अशी ग्रामपंचायतीकडे आमची पुढे पुढे चालत जाते आणि या तुळशीमध्ये तर अक्षरशः तमाम विसर्जन मिरवणुकीला येणाऱ्या भाविकांना तर आनंदाला उधाण आलेला असतो, कारण चांगल्या पद्धतीनं नाचायला, हौस खेळ या सगळ्यासाठी त्यांना चांगली जागा मिळते। या ठिकाणी कामतवाडीतील महिला मंडळ त्याच पद्धतीने ग्रामस्थ या ठिकाणी दर्शन घेऊन गणरायाचा गजर करत असताना आपल्याला बघायला मिळते। मंगल मूर्ती ग्रामपंचायती समोर अर्थात जिथे आमची जत्रा भरते त्या ठिकाणी आता विसर्जन मिरवणूक आलेली आहे। गणेशवाडीतील तमाम भाविक, फणसवाडीतील तमाम भाविक या ठिकाणी दर्शन घेत आहेत। गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक अर्थातच अनिल पारेख यांच्या घराजवळ म्हणजे तिथे वरचीवाडीतील सर्व महिला मंडळ आता आपल्याला बघायला मिळते। माझं कुटुंब सुद्धा या ठिकाणी आता सहभागी झालेले आहे आणि खरोखर याच्या पुढे पिचुर्लेवाडी तदनंतर जांभूळवाडीतील सुद्धा महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी गणपतीचे दर्शन घेतात आणि गणपती बाप्पा आता पुढच्या प्रवासाला निघालेले आहेत। कुणबी भवनाचा राजा आता सावरी भागडेवाडी या ठिकाणी आता आलेला आहे। आता बघतोय आपण गणपती बाप्पा कुणबी राजाच्या विसर्जनाची मिरवणूक आता मधल्या टप्प्यात अर्थातच देवार या ठिकाणी आता येऊन पोहोचतोय। मंडळी, या ठिकाणी सर्व गणेश भक्तांना अल्पोपहाराची व्यवस्था केलेली असते। समाजातील काही दानशूर व्यक्ती
हे वर्षानुवर्ष या ठिकाणी ही व्यवस्था करत असतात. आता नुकतंच आपण पोचतोय असलेली गर्दी आता आपण पाहतोय ते सर्व आता गणेश भक्त थांबतील आणि सुंदर अशी व्यवस्था या समाज बांधवांकडून आता झालेली आपल्याला बघायला मिळेल. तुम्हाला मिळाला की नाही? नाही खाऊच नाही. नको चमच घे. कोण कोण किती खातंय बघतोय. कुणबी भवन विसर्जन मिरवणूक यावर्षीचे आमचे नेहमीप्रमाणे असणारे दरवर्षीचे अन्नदाते आमचा सगळा कुणबी समाज कर्मचारी वर्गातले सर्व सरकारी कर्मचारी हो खूप धन्यवाद. अन्नदाता सुखी भव. धन्यवाद सगळ्यांचे. आता आपण आलेल्या देवारातील मुख्य बाजारपेठेमध्ये या ठिकाणी खरोखर भक्तांची मांदियाळी बघायला भेटतो. मोठी अशी नाचायला खेळायला असणारी जागा, डीजेच्या तालावरती नाचणारे सर्व भक्त, त्याचबरोबर लेझिम आणि सभोवतालच्या वेगवेगळ्या गावातून होणारी भक्तांची गर्दी म्हणजे देवाऱ्याला एक वेगळंच वातावरण फुलून गेलेलं या आजच्या दिवसानिमित्त बघायला मिळतं. दिवसभरात आज पहिल्यांदाच मंडळी देवारेमध्ये आलो असताना आम्हाला पावसाने या ठिकाणी भिजवायला सुरुवात केली. परंतु तुम्हाला एक सांगतो, भक्तांच्या या आनंदामध्ये पाऊस सुद्धा फिका पडला. आमचे मित्र रविकिरण साळवी यांचे कुटुंब सुद्धा कुणबी भवन शेजारीच कायम राहत असल्यामुळे पहिल्यापासून ते आज तक संपूर्ण परिवार या उत्सवामध्ये कायम सामील असतो. गणपती बाप्पा गणपती बाप्पा बाप्पा मंगल मूर्ती. मंडळी आता गणपती देवाऱ्यावरून निघून आता मालेगाव येथे पोहोचत आहे. आता या मालेगावचं मुख्य आकर्षण म्हणजे या ठिकाणी अजून एक गणपती या मिरवणुकीमध्ये सामील होतो. या गावातील स्थानिक गणपती आज अनंत चतुर्थीला विसर्जन होत असतो. आणि महत्वाचे आता तुम्ही बघाल इथे खरे मोदक खाण्यासाठी आता झुंबड उडलेली बघायला मिळेल. आता आपण आलेलो आहोत मालेगावला. त्या पद्धतीने बहुतेक समाज बांधव हे सर्व प्रायव्हेट गाडीनेच आपापल्या वाहनातून जात आहेत. हे बघा नेहमीप्रमाणे आता सुरुवात झालेली आहे. केळशी वाट्यावर चला. केळशी वाट्यावर चला. बघा ही लोक आमचे थांबून देत नाही ते कुणाला. केळशी वाट्यावर चला सगळे जण. कारण काय तर ते बघा कारण हो या बाजूला या. सर्वांचा आवडीचा पदार्थ मोदक. चला 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 केळशी वाटा. केळशी राहून घेतला
मला वाटतं यांच्यातच मोदक आहेत. फार भ्रमाच निराश झालेले आहेत. असं मोदक खायला एक दिवस मोदकच ठेवायचं ते तिथं. फक्त आणि फक्त चर्चा आहे मोदकांचीच. बघा मनोभाव सेवा करणारी ही आजी आणि त्यांचे कुटुंबीय याही वर्षीमध्ये मोठ्या आनंदाने या मिरवणुकीमध्ये आता सामील होत आहेत. त्यांच्याकरता गणपती थोड्याच वेळा त्यांच्या सामील होतात. आतुरता लागली ती केवळ मोदकाची. काय हे ठिकाण असेल नाही, काय याची मोठी असेल कोणाच ठाऊक. आणि आता आवाज ऐकायला आला याचा अर्थ आमचा गणपती राजा आता आलेला आहे. बघता आता आपण थोड्याच वेळा मोदक खाण्यासाठी आता झुंबड उडणार. एक समाधान वेगळंच असतं. ते समाधान या ठिकाणी आता बघायला मिळणार. गाव या ठिकाणी कुणबी भवनाच्या राजाचं आगमन झालेलं आहे. अरे या ठिकाणी हे बघा सगळे 21 मोदक गणपती आले नैवेद्य गणपतीचे उंदीर बरेच होते त्याच्यामुळे मोदक लवकर संपलेले आहे. अखेरीस एक मोदक आपल्याला मिळालेला आहे. गणपती बाप्पा मंडळी, मालगाव नंतर आता आपण केरळ फाट्यावरती येतोय. वर्ष समाज बांधव या ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. या वर्षी असं कळतंय की या ठिकाणी सुद्धा अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. बघूया आता इतके लोक ज्या अर्थी थांबलेत त्या अर्थी ते नक्कीच आहे. अरे आम्हाला पण ठेवला की नाही? चहा नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी केरळ ग्रामस्थ मंडळाकडून करण्यात आलेली आहे. वयस्कर नागरिकांना बसण्याची सुद्धा व्यवस्था इथे झालेली आहे. बघतोय आपण. केरळ ग्रामस्थ महिला मंडळ यांच्या वतीने संपूर्ण सोय. केरळ ग्रामस्थांचे खूप खूप आभार. ग्रामस्थ मंडळातील सर्व हे सहकारी या ठिकाणी गणेश भक्तांना चहा वाटप व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. केरळ फाटा या ठिकाणी विसर्जन मिरवणूक आलेली आहे आणि गावातील महिलांनी उत्स्फूर्त जो सहभाग दाखवलेला आहे तो वाखाणण्याजोगा आहे. धन्यवाद केरळ ग्रामस्थ, धन्यवाद. मंडळी, हा आमचा घरच्या भाज्या, पारंपरिक भाज्या, खालू भाज्या,
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या विसर्जन मिरवणुकीमध्ये अतिशय आनंदाने सहभागी झालेले आहेत। जुनी व नवीन पिढीचा सुरेख संगम साधत हा बाजा उत्तम सूर काढत सर्वांचे मनोरंजन करत आहे। केळशी फाटे येथे आणि या ठिकाणी वळण घेऊन आता बाप्पा विसर्जनला चिंचगडकडे जाणार आहे। आता बघतोय आपण समोर जाणारा जो रस्ता आहे तो हरेश्वरकडे जातो आणि आता आपण इकडून वळण घेणार आहोत। लागूनच आता चिंचगडची हद्द येईल। काही गाड्या इथे आलेल्या आहेत। गणपती बाप्पा आम्हा भक्तांसाठी चिंचगडचा घाट म्हणजेच पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला जाताना लागणारा दिवे घाटच। आपण पाहताय या मार्गावरून हा काही जो वाहनांचा ताफा चाललाय, समस्त भाविक समस्त कुणबी बांधव या आपल्या वेगवेगळ्या वाहनातून या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मोरया। इतकी सारी मोठ्या प्रमाणावरती ही विसर्जन मिरवणूक आपण पाहताय। बरेच जण अशा आपापल्या गाड्या घेऊन या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील होत आहेत। प्रचंड प्रमाणामध्ये ठिकाणी गाड्या आणि त्याबरोबर गणेश भक्त दाखल झालेले आहेत आज। आणि या विसर्जन मिरवणुकीचा अंतिम टप्पा अर्थात चिंचगड ज्या ठिकाणी भारजा नदीच्या ठिकाणी आता विसर्जन होणार आहे, असं या ठिकाणाचं आता आपण ह्या गावाच्या सुरुवातीला आता आपण आलेलो आहोत। तर
बाप्पा. आता विसर्जन स्थळी अर्थात भारजा नदीच्या पुलावरती आलेलो आहोत. पलीकडे असणारा भाग म्हणजे दापोली तालुक्यातील मांदिवली गाव आणि या ठिकाणी आता मी उभे आहोत जिंजगर. गर्दी आपण पाहतोय. आनंद घेतलेलाच आहे. आपल्या या विभागाचे नागोजी गौरव आगरे कुणबी सेवा संघाचे संस्थापक अशी अनेक पदं त्यांनी भूषवली. त्यांना तमाम तालुका कुणबी सेवा संघाच्या वतीनं आपण श्रद्धांजली वाहतो. त्याचबरोबर सर्वांगी सुंदर उठते मुलाचे कंठी धरते माळ मुखा फळाचे. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पुढे. जय देव जय देव नागाची कटारा गौरी कुमारा चंदनाची उली कुमकुम केशरा पुढे. जय देव जय देव हो धरती धामर मणिवर वंदना शंकर शोभे उमा वेळाला. जय देव जय देव वारी तुझीन संसारी अनाथनाथे आंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी आरी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी शूरवर ईश्वर वरदे कारक संजीवनी. जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी शूरवर ईश्वर वरदे संजीवनी. जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निराशा क्लेशापासून थोडी थोडी भाऊभाषा. आंबे तुझा दोन कोण पूर्वी आशा धरण कल्लीन झाला पदपंकज लेशा. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवारीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन मने नमा. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव मोर्या रे बापा मोर्या रे मोर्या रे बापा मोर्या रे मोर्या रे मोर्या रे. शूरपूर्णवंतानंद रघुनायका मागणी आता जय जय वीर समर्थ. वर्षी चिंचगडचे ग्रामस्थ सर्व कार्यकर्ते यांच्या देखील या ठिकाणी मागे जमलेली गर्दी जर आपण पाहिली तर प्रचंड संख्येने समुदाय या ठिकाणी आता जमा झालेला. नुकतीच आरती झालेली आहे आणि आता काही क्षणातच गणपती बाप्पाचं आता विसर्जन होतंय. खूप अशी खोलवर असणारी नदी प्रवाह सुद्धा जोडत आहे. त्याच्यामुळे अनुभवी असणाऱ्या लोकांना त्याच्यामध्ये जाण्यास सांगण्यात येतं आणि त्यांच्या माध्यमातून आता हे विसर्जन सालाबाद प्रमाणे आता या ठिकाणी झालेलं बघायला मिळणार आहे आपल्याला.
कुणबी सेवा संघ आयोजित गणपती उत्सव हा एक प्रकारे सर्व धार्मिकांचा एकमताने सुरू असणारा हा गणेश उत्सव आहे। सर्व धर्मातले लोक या गणपती उत्सवामध्ये सामील होतात। सर्व जाती धर्माचे या ठिकाणी मंडणगड तालुक्यातील सर्व लोक या ठिकाणी सामील होतात। त्या म्हणजे मंडणगड तालुक्याचा एकीचा असणारा हा गणेश उत्सव आज या ठिकाणी त्याचे विसर्जन होत आहे। खरोखर आमच्यासाठी एक भावनात्मक ती कल्पना आहे, परंतु खरोखर हे अशी जी खरोखर त्या गणेश उत्सवामार्फत असणारी जी भावना आहे ही सर्वांनी आपण जपत आहोत आणि ही कायम जपली पाहिजे। यासाठी मी सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते आणि जी कमिटी आहे खरोखर मनापासून धन्यवाद मागतो आणि हे अशीच तुम्ही या ठिकाणी आपली परंपरा जपाल असे मी या ठिकाणी कुणबी बनवणार राजाचा माल लावा ती लावा माल लावा ती लावा बरोबर जाऊ दे बरोबर आहे। हो लावा दादा लावा, हो माल लावा ती कधी लावणार लावा गेला पाण्यात गेला लावा चला लावा त्याला माल लावतो मग लावा ती आता कधी लावणार ती लावत नाही ती लावा निरोप घेतो आता माज्ञा असावी या माज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी। प्रचंड उत्साह देणारा त्याच पद्धतीने मनाला भावणाऱ्या या उत्सवामध्ये आपण सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सहभागी झालात। आपल्या